या सगळ्याच्या प्रशांत माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय सध्या. विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या विधानसभेत बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात पण आमचा नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगरचा भाग असताना इथं आपल्याला उमेदवार देता आला नाही. शेवटी किती झालं तर सत्यजित तांबे 3 पिढ्या काँग्रेसमध्येच त्यांचं घराणं काम करत आहे. त्याच्यावर तिथंही त्यांचाच जय झाला. आणि अध्यक्ष महोदय, ती कोकणातली सीट आहे ना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे, ते मात्र कालपर्यंत शिवसेनेचे शिक्षक संघटना आहे, उद्धव ठाकरे साहेबांचे राईट हँड. परंतु तिथं काय झालं, बाळाराम पाटलांना उमेदवारी दिली. बाळाराम पाटलांना उमेदवारी दिली आणि त्यांना ऐन वेळेस क्षणाला तिथेही भाजपला, सत्ताधारी पक्षाला स्वतःचा माणूस घेता आला नाही, दुसराच उचलला आणि तिथं आणून ठेवला. त्यांनाच जर यांनी तिकीट दिलं असतं आम्ही, तर मग 5च्या 5 जागा गेल्या असत्या. काय मोठं सांगताय, असं झालं तसं झालं, हे केलं ते केलं. जर खरोखरी 6-8 महिन्यात दिवा लावला असता तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडून दिलं असतं तुम्हाला. इथं नाकारलंय तुम्हाला. ते तुम्ही बसून बोलता का? उठून बोला, काय बोलतो मी बसतो. पुण्याचा निकाल लागला ना तर हाय ते पण जाईल. अजून 2 तारखेला काय होईल एक आहे. पुण्याचा निकाल काय लागेल ते मला सांगता येत नाही. ऐका, कारण मतदारांच्या मनात काय, मी त्या सगळ्यांचा आदर, कसबा आणि चिंचोडकरांचा आदरच करतो, पण पुण्यामध्ये गिरीश महाजन साहेबांच्या सहित सगळ्यांना 3-3, 4-4 दिवस बसावं लागलं ना. किती दिवस बसावं लागलं? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस बसावं लागलं? त्याच्यामध्ये काय काय तिथं घडलं आज मी बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या, मग सांगतो पुण्यामध्ये, चिंचवडमध्ये कुठं काय घडलं, कोण सापडलं, कोण काय करत होतं, कोण सांगत होतं मताला जाऊ नका, कोण काय मताला जा म्हणून सांगत असताना काय सांगत होतो तो आता विषय नाही, परंतु त्यावेळेस सांगेल. पण एक आहे, महाराष्ट्रामध्ये त्याही बाबतीमध्ये सहजासहजी ती निवडणूक त्यांना हाताळता आलेली नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या पार्टीनं, म्हणजे आमच्या महाविकास आघाडीनं खूप चांगल्या पद्धतीनं तिथं विरोध करण्याचं काम केलेलं आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि ती भावनेची निवडणूक होती, तरी भावनेची निवडणूक आम्ही होऊन दिलेली नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी बघा, कारण कसब्यातला तर निकाल सातत्याने कसा येत होता, त्याच्यावर कसब्यात सगळे ठाण मांडून कसे बसले होते, काहींना मोकातनं सोडल्यानंतर त्यांना घेऊन काही लोक कसे फिरत होते, आणखीन कोण काय करत होतं, ते आता राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भातलं उत्तर नाहीये म्हणून मी त्या खोलात जात नाही. परंतु अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे सरकारने देखील आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जो आपला विदर्भाचा बालेकिल्ला असताना देखील तिथं आपल्या जागा पराभूत झाल्यात, हे निश्चितपणे विचार करणारी बाब आहे. अध्यक्ष महोदय, मी त्या दिवशी आम्ही सगळेजण बसलो होतो, मला वाटतं राज्यपालांचं अभिभाषण होतं, त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही त्यांना भेटलेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी साधारण 16 पादांचं अभिभाषण त्यांनी केलं. 77 मुद्दे त्याच्यामध्ये होते. 32 मिनिटाच्या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात राज्याला काही दिशा मिळेल, राज्यासमोर प्रश्नांबाबतच्या उपाययोजना समजून येतील, काही नवीन धोरणं राज्यापुढे मांडली जातील, अशी महाराष्ट्राच्या जनतेला, आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. परंतु सरकारनं केवळ आपली पाठ थोपटून घेण्याचं काम या अभिभाषणाच्या निमित्तानं केलं, परंतु राज्यातल्या जनतेला तसं काही मिळालं नाही. अध्यक्ष महोदय, मला वाटत होतं, कारण ते रायपूरचे 6 का 7 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, 6-6, 7-7 वेळेला रायपूर सारख्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येणं हे साधं काम नाही. त्याबद्दल त्यांचं खरोखरीच कौतुक आणि अभिनंदन मी करीन. कारण आपण पण राजकीय जीवनामध्ये 1, 2, 3 टर्म झाल्यानंतर काय आपापली अवस्था होती आणि पार्लमेंटमध्ये निवडून यायचं, 91 अपवाद वगळता ते सातत्याने तिथनं निवडून आले. परंतु अध्यक्ष महोदय, त्यांना तसं बघितलं हिंदी त्यांनी आम्हाला सांगितलं
की रायपूरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक पण आहे. आपल्या महाराष्ट्रातले बरेच लोक तिथं आहेत असं त्यांनी सांगितलं. ते म्हणले काही प्रभाग पण तिथं तशा प्रकारचे आहेत. पण अध्यक्ष महोदय, एक गोष्ट मला खटकली की महाराष्ट्राचा कालचा दिवस हा तसं बघितलं तर आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. काल आपल्या सर्वांनी अतिशय उत्साहाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आणि योगायोगाने काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता. राज्यपाल महोदयांनी अभिभाषणात देखील काही वाक्य पहिली मराठीमध्ये जर त्यांनी भाषण केलं असतं तर अध्यक्ष महोदय सुरुवात मराठीतून ते करतील अशी आमची अपेक्षा होती, पण ती केली नाही आणि मराठी भाषेचा एक सन्मान उंचावला गेला असता अशी आम्हा सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पण अपेक्षा होती. पण भाषणात एकही वाक्य ते मराठीतनं बोलले नाही. मी याच्याबद्दल महामहिम राज्यपाल महोदयांना दोष देणार नाही. सरकारच्या प्रमुखांनी हा आग्रह राज्यपालांच्याकडे धरायचा असतो. मराठी दिनाचं महत्व औचित्य राज्यपालांच्या महोदयांच्याकडे लक्षात आणून देण्याची जबाबदारी ही सरकारची असते अध्यक्ष महोदय, ती त्यांनी पार पाडली नाही. वास्तविक ज्यावेळेस आपल्या पक्षाचे कुणी नेते आले आणि बाहेरचे आले तर आपण काही वेळेस सांगतो की बाबा साहेब तुम्ही हे जरा मराठी भाषेत एवढं बोललं तर आमच्या लोकांना आनंद वाटेल, समाधान वाटेल. तशा पद्धतीने शेलार साहेब करता आलं असतं, पण नाही झालं. राज्यकर्त्यांच्या मराठी बाबत या उदासीन भूमिकेमुळं संपूर्ण महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय भ्रमनिरास झाला. ही पण गोष्ट पण लक्षामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला आठवत आहे आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये 3 मार्च 2022 झालेल्या अभिभाषणामधले मुद्दे मी मुद्दाम बघितले. आम्ही कोश्यारी साहेबांनी त्यावेळेस ते अभिभाषण केलेलं होतं आणि त्यातली बरेचसे अनेक मुद्दे कालच्या अभिभाषणाच्या मध्ये थोडी वाक्यरचना बदलून त्याच्यामध्ये घेतले गेलेले होते. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असेल, परदेशी गुंतवणूक असेल, समृद्धी महामार्ग असेल, मुंबई सागरी किनारा मार्ग असेल, डिजिटल स्वाक्षरी केलेला 7/12चा उताराच्या बद्दलचा असेल, मागेल त्याला शेततळ्याचा असेल, बीडीडी चाळचा असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा असेल, जलजीवन मिशन यासारखे अनेक मुद्दे मागच्या अभिभाषणात सुद्धा होते. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना थोडासा आम्हाला असं वाटतं की या अभिभाषणात शेवटी कॅबिनेट ते तयार करते आणि राज्यपालांना देते. राज्यपाल ते माझं सरकार माझं सरकार माझं सरकार म्हणून मांडत असतात. परंतु अध्यक्ष महोदय, काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणासाठी वापर करून असा आरोप केला तर कदाचित आपल्याला वाईट वाटेल, परंतु वस्तुस्थिती तशी आहे. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा आपणच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केली. गिरीशजी आपण पण तेव्हा मंत्रिमंडळात होता. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते भूमिपूजन जलपूजन आपण केलं. तो सत्तेचा तुमचा 5 वर्षाचा काळ गेला, आताचा 7-8 महिन्याचा काळ गेला. त्या स्मारकाविषयी साधा उल्लेख देखील आपण काढला नाही. हे वस्तुस्थिती आहे. खरं तर मधी मी बघत होतो मुंबईमध्ये सारखी शेलार साहेब हेलिकॉप्टर एक सारखं फिरत होतं. मलाही काही कळेना की आज सारखं का हेलिकॉप्टर फिरतंय. तर मला कळलं की आढावा घेतला जातोय. पंतप्रधानांनी, आता पंतप्रधानांना पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील, त्यांनी त्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठं कुठं काय काय भूमिपूजन केलेली आहेत, त्याची कामं कशी चाललेली आहेत हे बघण्याकरता खास दिल्लीवरून एक हेलिकॉप्टर इकडे पाठवलेलं होतं. आणि ते 10 समुद्रात वेगवेगळ्या ठिकाणी जायचं गिरीशजी, पण कुठं स्मारकच दिसत नव्हतं. भूमिपूजन केलं ते 10 जायचे की अशी काय लाट आली, असं काय वारं आलं, असं काय सुनामी लाट आली. महाराजांचं स्मारक गेलं कुठं, ते पुन्हा तिथनं म्हणायचे अहो इथं सापडत नाही. अरे तुम्ही नीट बघा कसं सापडत नाही, तिथं भूमिपूजन केलंय साहेबांनी आपल्या. काय साहेबांचं ते महाराजांचं स्मारक काही सापडलं नाही. अरे ही तुमची अवस्था, काय गप्पा मारता. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळामध्ये 2014ला फोटो लावले आणि मतं घेतली. मतं घेण्याच्या करता शिवाजी महाराज तुम्हाला आठवतात. स्मारक देखील घाईघाईनं का केलं भूमिपूजन, की निवडणुकीची मतं पाहिजे होती. तुम्हाला माहितीये की 350 वर्ष झाली तरी देखील महाराजांचं नाव घेतल्यानंतर उभा महाराष्ट्र नतमस्तक होतो, दैवत मानतो. आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही करण्याचा प्रयत्न करता.
सांगा ना 6 महिन्यात का नाही तुमच्याच्याने पाहिलं? 5 वर्ष झालं नाही, आताही झालं नाही. काय त्याचं कारण आहे? 2.5 वर्ष आम्ही केलं. आम्ही भूमिपूजन आम्ही नाही केलं, तुम्ही केलं. एक मिनिट. त्याच्यामध्ये भूमिपूजन तुम्ही केलेलं होतं, निर्णय तुम्ही घेतलेला होता. त्याच्या संदर्भात पंतप्रधानांना तुम्ही बोलवलं. आमच्या बोलवण्यामुळे अध्यक्ष महोदय पंतप्रधान साहेब आले नाही, त्यांचाही आम्ही आदरच करतो. परंतु अशा पद्धतीनं बोलवायचं आणि भूमिपूजन करून परत तिथं डुंकून पण बघायचं नाही, हा कुठलं राजकारण? हे कुठलं कामकाज? अध्यक्ष महोदय, तेच नाही, इंदू मिल मधलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्याचंही काम ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाहीये, काम थांबलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याही स्मारकाचा विसर त्यात पडला, त्याचाही कुठं उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, भाजपला ज्यांनी बहुजनांचा चेहरा दिला, मी तर अनेकदा जाहीरपणे माझं आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचं राजकीय कधी जमलं नाही, अनेकांना माहितीये. पण मी कधी बोलत असताना ह्या भाजपला सर्वदूरपर्यंत बहुजनांचा चेहरा देण्याचं काम कुणी केलं तर ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं, नासाहेब फारांदे साहेबांनी केलं, अण्णासाहेब डांगे यांनी त्या ठिकाणी केलं. त्याच्या संदर्भामध्ये एकनाथराव खडसेंनी केलं, त्याच्यामध्ये असे दिग्गज नेत्यांनी केलं. त्याच्यावर तू काय गिरीश चाचा दिल्लीचे आहेत, मी राज्याच्या लोकांचं बोलतोय, मी राष्ट्रीय पातळीवरच्या लोकांचं बोलत नाही, जरा मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं हे सगळं काम झालं आणि त्या स्वर्गीय आमच्या गोपीनाथ मुंडे साहेबांचं देखील स्मारक पूर्ण व्हावं असं ह्या लोकांना वाटलं नाही, त्याचा साधा उल्लेख पण नाही. हे कुठलं राजकारण? त्याच्या संदर्भामध्ये आपण ह्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या स्मारकाचा उल्लेख करतो. राष्ट्रपुरुषांचा आपल्याला आदर्शांना जे सरकार विसरते, सरकार अध्यक्ष महोदय जनतेला काय न्याय देणार आहे ही अपेक्षा देखील करणं अक्षरशः गैर आहे. अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. उलट हे सरकार आल्यापासून सातत्याने बेताल वक्तव्य करण्याचं काम महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडलं, वरपासून खालपर्यंत घडलं, मंत्र्यांच्याकडनं घडलं, आमदारांच्याकडनं घडलं, प्रवक्त्यांच्याकडनं घडलं. कधी त्यांना वरिष्ठांनी सांगितलं नाही तुम्ही कुठं तरी आवर घाला, कुठं चुकताय. परंतु हे सातत्याने चाललं. बरं, एकदा माणूस चुकेल तर पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा, तेही आपण सगळ्यांनी बघितलं. राष्ट्रपुरुषांच्या आदर्शाचं अनुसरण हे शासन करेल असं स्वतः आम्ही राज्यपाल महोदयांच्याकडनं ऐकलं, परंतु तसं काही झालं नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये असं म्हटलं खायचे दात एक आणि दाखवायचे दात दुसरे, अशी परिस्थिती या सरकारची आहे का? मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही हे सगळं काढलेलं होतं, आम्ही याच्याबद्दलचा मोर्चा पण काढलेला होता. परंतु अतिशय खालच्या स्तरावर येऊन राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याचं काम या सरकारच्या काळामध्ये झालं आणि सरकारच्या प्रमुखांनी ह्या गोष्टीची साधी दखल घेतली नाही. अध्यक्ष महोदय, कधी काही चुकलं तर त्या सरकारमधले प्रमुख दखल घेऊन त्याच्यामध्ये सांगतात माझं शासन महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शाचं सतत अनुसरण करीत आहे. हे काय फक्त अभिभाषणामध्ये लिहिण्याच्या करता वाचण्याच्या करता गोष्ट आहे का? अध्यक्ष महोदय, ह्या सत्तेत आल्यापासून अक्षरशः अहंकाराचा दर्प ह्या जनतेला दिसून येतोय आणि त्यातून मग कुठे राष्ट्रपुरुषांच्या बद्दल अपमान करणं, कुठं महिलांच्या बद्दल अपमान करणं, पण तरी सरकार मात्र काही करत नाही. तुम्ही मला सांगा, आपण सगळेच जण विधिमंडळाचे सदस्य आहेत, आपल्यातल्या प्रज्ञाताई सातवच ना, सन्माननीय सदस्य प्रज्ञाताई सातवांना पाठीमागणे येऊन हल्ला केला जातो. या सरकारचा कुठं कायदा सुव्यवस्था गेला? कशा पद्धतीनं तुम्ही सांगताय? नुसतं तिथं नाही, आदित्य ठाकरे त्यांच्या रॅलीवर त्या ठिकाणी दगड मारण्याचं काम होतं. अध्यक्ष महोदय, हे कसं काय? शेवटी लोकप्रतिनिधी आहेत, कधी काळी या राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही तुमच्याही लोकांचा निश्चितपणे सुरक्षितता नीटपणे सांभाळली पाहिजे, तशी इतरांची पण सांभाळली पाहिजे. अध्यक्ष महोदय, याच्यावरच थांबलं नाही, सातत्याने ह्या घटना वेगवेगळ्या प्रकारच्या घडतायत आणि त्याच्याबद्दल सरकार मात्र काही बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, याच्यावरच थांबत नाही, राष्ट्रपुरुषांच्या बद्दल किंवा वेगवेगळ्या मान्यवरांच्या बद्दल
ह्या घटना घडल्या त्या घडल्याच, परंतु काही जण गिरीश महाजन साहेब, आपण आता मंत्री म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून बसलाय, आता काय करता? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काम असतं त्याच्यामुळे इथं थांबायला वरच्या सभागृहात ते गेलेत. आता वरचं सभागृह बंदच आहे, पण म्हणायला वरच्या सभागृहात गेले. ठीक आहे, हरकत नाही. आम्ही तिथं ज्यावेळेस बसायचो त्यावेळेस विरोधी पक्ष नेता बोलायचा त्यावेळेस रिस्पेक्ट देऊन मी सगळं ऐकायचो. ठीक आहे, आता मोठी माणसं आहेत, त्यांना आता बाकीची आम्ही किरकोळ वाटायला लागलो, हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही महापुरुषांचा अपमान केला ते केलाच, परंतु तुकाराम महाराजांच्या विषयी अपशब्द हा महाराष्ट्र कदापि खपून घेणार नाही. आता कोणतरी बागेश्वर महाराज म्हणे, त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विषयी नागपूरला गरळ ओकली. कुणी काही त्यांना हटकलं? कुणी त्यांना बोललं? काय बेताल वक्तव्य करतात? कशा पद्धतीनं चाललंय? म्हणजे महापुरुष तर झाले, आता तुम्ही संतांवर घसत आहे. साधू संतांची भूमी म्हणून बघितलं जातं. वारकरी संप्रदाय पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता आळंदी आणि देहूवरून त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारकरी निघतात. ह्याचाही तुम्हाला कुठं आठवण राहिलेली नाहीये. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं अभिमानाने आपण सगळेजण सांगतो. संत साहित्याचा अभ्यास नसताना आपल्या मनात येईल त्याप्रमाणे जर कोणी संतांचा अपमान करणार असेल तर सरकारने ह्याची दखल घ्यायलाच हवी, असं मंत्री महोदय माझी तुम्हाला विनंती आहे. या महाराजांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा, पण सरकार मात्र शांत आहे. मग तुम्ही कोणत्या उच्च आदर्शाचं अनुसरण करताय हे देखील एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे. ही आमचे तुम्हाला आग्रही मागणी आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भात पेपरला देखील बातम्या आलेल्या आहेत. त्याचा तुकोबा म्हणजे मी तर ते वाचूच शकत नाही महाराजांच्या बद्दल काय